नमस्कार सगळ्यांना, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे सगळ्यांचं आमच्या ब्लॉगमध्ये. तर आता वाजले बघा संध्याकाळचे 7 आणि मंदिरावर चालू आहे आरती. तर छान असा अंधार पडलेला आहे बघा. आणि सोनूने आत्ताच संध्याकाळची देवपूजा करून घेतली. श्री स्वामी समर्थ सगळ्या ताईंना. तर इकडे त्याची देवपूजा झाली, वाचन पण झालेलं आहे बघा. आणि आज ब्लॉगची सुरुवात आपण उशिराच चालू केली, कारण की आजचा ब्लॉग आपण जरा उशिराच चालू केला बघा, कारण की आजचा ब्लॉग आपला रेसिपीचा आहे. तर आज मी छान पुरी आणि बटाट्याची भाजी करणार आहे सोनूसाठी. त्याला खूप आवडती आणि सोनूश पप्पाला आवडत नाही, त्याच्यामुळे ते असल्यावर आम्ही करत नाही, कारण की ते म्हणतात मला तेलकट नको. तर ते असले की त्यांच्या आवडीचं करत असतो. पण आज ते काही कामानिमित्त बाहेरगावी गेलेले, तर त्याला आज मी पुरी भाजी करणार आहे. त्याची रेसिपी दाखवणार आहे तुम्हाला. तो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि समू सांगायचं राहिलं, समू गेलेली आहे मंदिरात. आरतीचा आवाज येत असेल तुम्हाला, आरती चालू येतं. तर ती आता आरती झाल्यावर येणार आहे. तोपर्यंत जेवढं आवरता येईल आम्हाला तेवढं पटपट आवरून घेतो आम्ही. तर चला. तर आज आम्ही तुम्हाला आमच्या गावाकडची पुरी भाजी कशी करता ती दाखवणार आहे बघा व्हिडिओमध्ये. तर मी इकडे घेतलेले शेंगदाणे, इकडे 2 लसणाच्या पाकळ्या, थोडीशी अद्रक, थोडीसा कढीपत्ता आणि कोथिंबीर. आणि काही मसाले मी आयते टाकणार आहे, म्हणजे जे दुकानातून आणलेले ते. तर ते समोर दाखवते व्हिडिओमध्ये कोणते कोणते टाकणार आहेत. तर इकडे बटाटे स्वच्छ धुवून आणि उकडायला घेतलेले. आता हे उकडायला टाकते आणि लसूण निसून घेते. तर इकडं पुऱ्या करण्यासाठी मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे ताई, 2 वाटी, आणि 1 अर्धी वाटी रवा पण घेतलेला आहे बघा. आणि थोडीशी साखर घेतलेली चिमूटभर. याचा छान उंडा भिजून घेणार आहे. तर मीठ विसरलं होतं बघा ताई, मीठ टाकून घेतलं चवीनुसार. तर इकडे छान असे बटाटे उकडत आले बघा ताई आपले. आणि माझं पीठ पण भिजून झालं मस्त. आणि इकडं लसण वगैरे शिलून घेतला, अद्रक शिलून घेतली. आणि इकडं चालू आहे माझं शेंगदाणे भाजायचं काम. तर थोडंसं तेल टाकलेलं आहे बघा मी शेंगदाण्यामध्ये, छान लागतं. मस्त खरपूस छान भाजून घेते याला. आणि थंड झाल्यावर मग त्याला कुटून काढायचं खलबत्त्यामध्ये. तर माझं चालू आहे बघा स्वयंपाक. आणि समू आत्ताच आली आरतीहून. आरती बनवून दाखव बाई, आज तुला आरती करून आली तू. तर आरती करायला गेली होती ती, आत्ताच आली बघा. चालू आहे आता खेळणं. आता काम करू लागते ते आम्हाला. काय बाई, शेंगदाणे खायला दे म्हणतात. शेंगदाणे खायचे का तुला? बाई ते शेंगदाणे चावत नाही समू तुला. हा, चावत नाही ते. दी का नको. ते बघा बघा कसा हात करतो शेंगदाण्याकडे. थांब मी तुला दुसरं देते, नरम देते, थांब. तर आपलं तेल पण छान तपलं बघा ताई. आणि बटाटे काही उकडले नाही, त्याच्यामुळे अगोदर आम्ही पुऱ्याच करून घेतो. ताई आमचं चालू आहे सासूनाचं पुऱ्या करायचं काम. आणि समूचं बघा काय काम चालू आहे इकडं. तर सारखी म्हणजे शांत बसूच शकत नाही आता समू, पसाराच वारत राहती. काय मी म्हणलं आता तुला समू शांतच बसत नाही, कसं पसारा वारती म्हणलं बघा. तर ही चटई अशी इकडे टाकलेली होती आम्ही, तर पूर्ण इकडे जमा केली बघा. काय मम्मी म्हणती? मम्मीच बोलू नको तुम्हाला, बिलकुल मम्मी म्हणायचं नाही. म्हणायचं नाही मम्मी, नाही म्हणायचं. ऐकतच नाही बघा, अशी परेशान करून सोडती. काय हा तुला करते ना मी मम्मम. तर तिकडं समूचं पण शिजायला टाकलेलं आहे बघा. हो मम्मी मम्मम करती मम्मम. आणि इकडं आत्याचं चालू आहे पुऱ्या तळायचं काम. तर जी पतली पुरी केली आम्ही ती छान फुगली बघा. बाजूला टाका आत्या. टमटम आली मस्त. आणि वाण पण छान आला. आणि ज्या जाड केल्या त्या बघा कशा आल्या. तर अशा दिसू राहिल्या जाड पुऱ्या. परत पातळच करतो आम्ही, तेव्हा त्या चविष्ट लागता. तर इकडं अशा लाटून टाकते इकडं. तिकडं आई तळताय बघा. तर आमच्या पुऱ्या काही शेगडीवर तळून राहिले बघा ताई. तर आम्ही गॅसवर ठेवलं इकडं. छान अशा टमटम फुगताय बघा पुऱ्या. हे बघा याच्यातली पण बघू शकता किती छान फुगली. मस्त तळता पण आहे. तिकडं तळतच नव्हत्या डिम लाईट असल्यामुळं. तर हे बघा किती मस्त आहे.
तर आम्ही केली बघा पुरी भाजी, म्हणजे भाजी राहिलेली, पुऱ्या झाल्या आपल्या. तर आईला भजी आवडता म्हणून एक दाणा भज्याचा पण काढतोय. तर बघू शकता छान असं बेसन पीठ, हिरव्या मिरच्या आणि लंबा लंबा कांदा कापलेला आहे आणि छान चोपडं दोडकं होतं ते पण टाकलं, थोडंसं जिरं हळद आणि आता मीठ टाकताय आई. याला काढून झाकून ठेवू आणि मग गरम गरम भजे काढू बघा भाजीला फोडणी दिल्यावर. तर इकडं आपलं पुऱ्याचं तेल उरलेलंच आहे बघा, त्याच्यामध्येच आपण भज्याचे 2 गाणे काढून घेणार आहे. तर इकडे छान भज्याचं पीठ काढून घेतलेले, कांदा भजी करतोय आम्ही, तुम्हाला दिसत असून कांदाची त्याच्यामध्ये जास्त. आई टाकताय आता, टाका आत्या. चाल पिल्लू, चाल समूला नेऊन घाल रे आई इकडं. चाल पिल्लू. तर इकडे छान कुरकुरीत कांदा भजे तळू राहिले बघा आपले मस्त. तर ते बघा तिकडं आपले भजे तळले आणि इकडं दुसरा गाणा टाकलेला आहे तळायला. आणि तर होत आले बघा ताई आपले भजे, इकडं बघू शकता. आणि लगेच मी बटाट्याच्या भाजीची तयारी केली. तर इकडे छान असे बटाटे कापून घेतले बघा, उकडून घेतलेले आपण, वरचे साल वगैरे काढले आणि कापून घेतले, मोठ्या मोठ्याच फोडी करून घेतल्या. आणि इकडं छान असा शेंगदाण्याचा कूट आहे. इकडं लसूण कांदा मसाला, लाल मिरची, सुहाना ग्रेव्ही मसाला आणि हळद असे सगळे मसाले घेतलेले बघा. इकडं आहे कढीपत्ता, कोथिंबीर आणि आहे लसूण अद्रकचा ठेचा. तर असं छान घेतलेले सगळं. भजे झाले की लगेच आपण भाजीला फोडणी देऊन घेऊ. तर आता करते मी आमच्या इकडची आलूची भाजी किंवा आलूची शाक म्हणू शकता तुम्ही. तर इकडं टाकलेले मी त्याच्यामध्ये तेल. तर इकडं टाकलेले मी कढईमध्ये तेल आणि त्याच्यात टाकते मोहरी. मोहरी तर तडतडली की लगेच त्याच्यात टाकते जिरं. जिरं मोहरी छान तळून घ्यायची आणि त्याच्यामध्ये हा लसूण आणि अद्रक घेतलेले ते टाकायचं. छान तळतं, मग गॅस थोडा फुलच ठेवायचा बघा मस्त. त्याच्यामध्ये कढीपत्ता पण टाकून घेते मी. याला मस्त तळून घ्यायचं लाल होतं. खूप दिवसांनी सोनूला बटाट्याची भाजी आणि पुरी खायची होती बघा ताई. तर आज करू उद्या करू, आणि त्याच्या पप्पाला बिलकुल बटाट्याची भाजी आणि पुरी आवडत नाही, आहे सोनू. तर म्हटलं जाऊ दे, आता आज पप्पा गेलेले बाहेर गावी, तर तुझ्या आवडीचं करू आपण, म्हणून आज हा मेनू ठेवला आम्ही. इकडं बघा छान लसूण आपला तळत आला, त्याच्यामध्ये लगेच मी मसाले टाकणार आहे बघा. किती टाइम लागलेला बनायला आता? कोणा कशाला? आलूची भाजीला काही वेळ लागत नाही, उकडलेले आहे ना बटाटे, त्याच्यामुळे जास्त काही वेळ लागत नाही. त्याच्यामध्ये मी टाकते शेंगदाण्याचा कूट. हात गॅस करून घ्यायचा लगेच, जास्त जळत नाही मग मसाला. छान मसाला ना. हो, मस्त. थोडंसं घोटभर पाणी टाकते. हा बस. चांगलं हलवून घेतलं बघा, थोडंसं पाणी टाकून मस्त. थोडीशी कोथिंबीर टाकते आणि बघा थोडं पाणी टाकलं आपण, लगेच तेल सुटायला सुरुवात झालेली मस्त. याला छान शिजवून घ्यायचं. नंतर आपल्याला जेवढी भाजी करायची तेवढं पाणी टाकू शकता तुम्ही. आम्ही तिघच असल्यामुळं आम्ही थोडीशीच करणार आहे बघा, म्हणून थोडंच घेतलेलं आहे कूट. बघू शकता ताई कसं छान तेल सुटलं बघा मस्त. आता याच्यामध्ये आपण आपल्याला जेवढं लागतं तेवढं पाणी टाकू शकतो. इकडं आता मी आम्हाला जेवढं लागतं तेवढं पाणी टाकून घेतो. त्याच्यामध्ये 1 ग्लास पाणी टाकलं बघा आम्ही. बस होती आहे सोनू. हो, 1 ग्लास टाकलं पाणी.
तिला घे. परत कोथिंबीर टाकतोय बघा आपण वरतून मस्त कच्ची. 1 ग्लास पाणी टाकलं. 1 ग्लास पाणी आम्हाला भरपूर होतं. आणि हे 3 बटाटे उकडलेले हे पण टाकून देते याच्यामध्ये. मस्त. आता याला काही नाही 5 मिनिटं उकळी येऊ द्यायची आणि उतरून घ्यायचं, कारण की बटाटे जास्त शिजायचं काम नाहीये. बटाटे आधीच आपण शिजून घेतलेले इथं. तर बघू आता कशी झाली. तर सोनू सांगा सगळं खाऊन आहे की नाही. हो. सोनूला विचारू आपण. याला थोडंसं आता झाकून ठेवते आणि थोडं शिजू देते. मेन म्हणजे आपल्या भाजीमध्ये मीठच विसरलो होतं बघा गडबडीमध्ये. तर इकडं चवीनुसार छान मीठ टाकून घेतलं आणि आता 1-2 मिनिटात आपली भाजी रेडी होती खायला. ते बघा छान झाली. काय समू? तर समूचं जेवण झालेलं आहे बघा ताई. तरी आमच्यासोबत जेवायला बसली. आता काय घेतली तू? पुरी घेतली का? पुरी घेतली का? तर इकडं बसलेली समू आणि इकडं आमचा पडलेला आहे पसारा. स्वयंपाक केला तर. आणि इकडं आम्ही बसलो जेवायला आता. तर आई आणि सोनू बसलेला आहे इकडं. आई ताट वाढत आहे बघा. इकडं आली सीता. तू काय घेऊन आली ग? वरण चपात्या केल्या का आज तुम्ही? तर तिच्या वरण चपात्या आहे. आमची पुरी भाजी आहे. तर झाले बघा ताई आमचे ताटं वाढून. इकडं वाढलेले आईचं ताट, इकडं सोनूचं, सीताचं आणि हे माझं. तर सोनूला विचारू आपण कशी झाली रे पुरी भाजी? मस्त आली. खरट गिरट? भारी. मीठ उशिरा टाकलं होतं मी, विसरले होते. बरं झाली टाकून. चांगलं झालं ना? छान झाली ना? आणि भजे? पुरी कधी झाली? तिला जाऊ दे रे बाबा, तू सांग पटकन मला. मस्त झाली, मस्त. भजे छान झाले ना? हो. आता खाऊन सांगा हो. आज सोनूच पप्पाला काढून दिलं म्हणून आणि चांगलं चांगलं करून खाऊ राहिले आई सीता. पण तसं काही नाही ताई, खरंच त्यांना पुरी भाजी आवडत नाही. आवडती का ग सीता? आ? तर आमच्या आवडीची पुरी भाजी आणि आत्याच्या आवडीचे भजे. आज आम्ही ज्याच्या त्याच्या आवडीचं केलेलं आहे सगळं. तर वाढले बघा ताट. तर या सगळ्या ताई जेवायला. बोलवा जेवायला जायला. तर आजचा ब्लॉग पण आपला छोटाच होता. तर कसा वाटला आजचा ब्लॉग कमेंट करून सांगा. धन्यवाद. काय बाई? तर समोरचं काहीतरी वेगळंच चालू आहे बघा. पुरी हातात घेतलेली आहे. थांब. भजे नको बाई, आजची तिखट भजे समू. तर आजचा ब्लॉग छोटा होता. धन्यवाद. बाय बाय करा. बाय.